नमो नमः। आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पंचदशः पाठः मानवता धर्मः यामधल्या सगळ्या श्लोकांचा सरळ अर्थ बघूया, म्हणजेच मराठीतून अर्थ बघूया। बघा, पहिला श्लोक आहे, यथैव सकला नद्यः प्रविशन्ति महोदधिं तथा मानवता धर्मं सर्वे धर्मा समाश्रिताः। याचा अर्थ, ज्याप्रमाणे सगळ्या नद्या महासागरात प्रवेश करतात, त्याप्रमाणे सर्व धर्म मानवता धर्माचा आश्रय घेतात, म्हणजेच मानवता धर्मात समाविष्ट होतात। आता दुसरा श्लोक, षड्जमूला यथा सर्वे संगीते विविधा स्वराः तथा मानवता धर्मं सर्वे धर्मा समाश्रिताः। याचा अर्थ, ज्याप्रमाणे षड्ज हे संगीतातल्या विविध 7 स्वरांचे मूळ आहे, त्याप्रमाणे मानवता धर्मावर इतर सर्व धर्म आधारलेले आहेत। आता तिसरा श्लोक, एकीभूय यथा सर्वे वर्णा गच्छन्ति शुक्लतां तथा संभूय शंसन्ति धर्मा मानवता गुणम। याचा अर्थ, ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो, त्याप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता म्हणजेच माणुसकी या गुणाची स्तुती करतात। आता पुढचा श्लोक, सर्वं व्याप्नोति सलिलं शर्करा लवणं यथा एवं मानवता धर्मो धर्मान व्याप्नोति सर्वथा। याचा अर्थ, ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व प्राणी व्यापते, त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांना सर्व प्रकारे व्यापतो। पुढचा श्लोक, यथा प्रकाशयत्येको भानुर्भुवनमण्डलं धर्मान् प्रकाशयत्येकस् तथा मानवता गुणः। याचा अर्थ, ज्याप्रमाणे एक सूर्य संपूर्ण पृथ्वी किंवा जग प्रकाशित करतो, त्याप्रमाणे माणुसकी हा एकच गुण सर्व धर्म प्रकाशित करतो। आता पुढचा श्लोक, आत्मौपम्यं समाश्रित्य मानवो मानवैः सह यदा व्यवहरे लोको तदा मानवता भवेत्। याचा अर्थ, आपल्याप्रमाणेच दुसरा आहे अशी भावना ठेवून माणूस इतरांशी वागेल, तेव्हा मानवता म्हणजेच माणुसकी निर्माण होईल। आणि आता शेवटचा श्लोक, सर्वधर्मान् परित्यज्य भज मानवतां ध्रुवम् एषोऽभ्युदयकृत् पंथाः तथा श्रेयस्करोऽपि च। याचा अर्थ, इतर सर्व धर्मांचा पूर्णपणे परित्याग करून मानवता धर्माचे निश्चित पालन कर, हा उत्कर्ष आणि कल्याणही करून देणारा मार्ग आहे। तर अशा प्रकारे आज आपण मानवता धर्मः यामधल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात। पुनर्मिलामः। धन्यवादः।